नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील पहिल्या युनिटमधील दुसरा पाठ अँड्रोक्लस अँड द लॉयन या पाठाचा वर्कशॉप म्हणजे स्वाध्याय अगदी सोप्या मराठी भाषेतून समजून घेऊया. चला तर मित्रांनो, स्वाध्यायाला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. A. Match the phrases in column A with their meaning in column B. यामधील प्रश्न पहिला A. स्तंभ A मधील वाक्य स्तंभ B मधील यांच्या अर्थाशी जुळवा. 1. Looking out for म्हणजे शोधत आहे याच्या अर्थाशी जुळणारे वाक्य आहे C. Trying to search for म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 2. Face to face म्हणजे समोरासमोर याच्या अर्थाशी जुळणारे वाक्य आहे F. In front of each other म्हणजे एकमेकांसमोर. 3. Summon up courage म्हणजे धाडसी हो याच्या अर्थाशी जुळणारे वाक्य आहे E. Try to be brave म्हणजे धाडसी होण्याचा प्रयत्न कर. 4. Rage melted म्हणजे राग कमी होणे याच्या अर्थाशी जुळणारे वाक्य आहे A. Anger reduce म्हणजे राग कमी झाला. 5. Be moved by म्हणजे मायेने हलवणे याच्या अर्थाशी जुळणारे वाक्य आहे D. Filled with soft feelings म्हणजेच भावनेने भरलेले. पुढे आहे B. Read the following sentence from the story. गोष्टीमधील खालील वाक्य वाचा. The word bound carries 3 different meaning in each of the sentence. Bound या शब्दाशी संबंधित तिन्ही वाक्यात वेगवेगळे अर्थ आहेत. Put the correct A, B, C in the boxes according to the proper meaning. योग्य अर्थानुसार योग्य अक्षर A, B, C बॉक्समध्ये ठेवा. 1. They were bound by law to obey their master. म्हणजेच ते त्यांच्या मालकाचे पालन करण्यास कायद्याने बांधील होते. या वाक्याच्या अर्थाशी संबंधित वाक्य आहे B. Forced to follow अनुसरण करण्यास भाग पाडणे. पुढे 2. The kind man bound up the lion's injured paw. दयाळू माणसाने सिंहाचा पंजा बांधला. या वाक्याच्या अर्थाशी संबंधित वाक्य आहे टाईड अप बांधला. 3. The lion bounded towards Androclus again. सिंह पुन्हा अँड्रोक्लसकडे वळला. या वाक्याच्या अर्थाशी संबंधित वाक्य आहे A. Rush forward म्हणजेच त्याच्याकडे गेला. C. Now translate each of the 3 sentences A, B, C into your medium of instructions. आता तिन्ही वाक्य A, B, C तुमच्या सूचनांच्या माध्यमातून भाषांतरित करा. A वाक्य आहे सिंह पुन्हा अँड्रोक्लसकडे वळला. B वाक्य आहे ते त्यांच्या मालकाचे पालन करण्यास कायद्याने बांधील होते. C वाक्य आहे दयाळू माणसाने सिंहाचा पंजा बांधला. क्वेश्चन नंबर 2. A. Find from the story the antonyms opposite word of the following. प्रश्न दुसरा A. खालील गोष्टींमधून विरुद्धार्थी शब्द शोधा. 1. Kind विरुद्धार्थी शब्द आहे cruel. 2. Poor विरुद्धार्थी शब्द आहे wealthy. 3. Slave विरुद्धार्थी शब्द आहे master. 4. High विरुद्धार्थी शब्द आहे लो. 5. Punishment विरुद्धार्थी शब्द आहे रिवॉर्ड. 6. Unbound विरुद्धार्थी शब्द आहे बाउंड. 7. Tender विरुद्धार्थी शब्द आहे टग. 8. Happy विरुद्धार्थी शब्द आहे unhappy. Conduct a game of synonyms and antonyms in the class. वर्गात समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचा खेळ खेळा. B. Find from the story 5 words that describe the sound made by the lion. B. गोष्टींमधून सिंहाने केलेल्या आवाजाचे वर्णन करणारे 5 शब्द शोधा.
ही 5 शब्द आहेत. मोन, ग्रोवल, विम्पर, बाउंड, रोवर. क्वेश्चन नंबर 3. राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलो इच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो. खाली दिलेल्या प्रत्येक क्रियेनंतर आलेल्या प्रतिक्रिया लिहा. ए. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर. अँड्रोक्लसला त्याचा क्रूर मालक आवडायचा नाही. सो हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्ज अँड ऑफन विप देम. कारण त्याचा मालक त्याच्या गुलामांना उपाशी ठेवायचा आणि अनेकदा चाबकाने मारायचा. बी. द लॉयन लुक ॲट अँड्रोक्लॉस पिटियसली. सिंहाने अँड्रोक्लॉसकडे दयाळूपणे पाहिले. सो ही वॉज इन अ ग्रेट पेन. कारण त्याला खूप वेदना होत होत्या. सी. अँड्रोक्लॉस बँडेज द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. अँड्रोक्लसने सिंहाच्या जखमी पंजावर पट्टी बांधली. सो लॉयन पॉ वॉज वाउंडेड सोवर अँड सोलन अ बिग थॉर्न पियर्स वन ऑफ द टोज. सिंहाचा पंजा जखमी झाला होता, दुखत होता आणि सुजला होता. त्याच्या एका बोटाला काटा टोचला होता. डी. अ हंग्री फेरोसियस लॉयन वॉज रिलीज इनटू द एरेना. भुकेने भयंकर सिंह मैदानात सोडण्यात आला होता. सो ही विल हॅड ॲट द अँड्रोक्लस. त्याने अँड्रोक्लसला खावे म्हणून. ई. द लॉयन रिच अँड्रोक्लस. सिंह अँड्रोक्लस जवळ पोहोचला. अँड ही बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि तो त्याला कुरवाळू लागला आणि नाक घासायला लागला. एफ. द एम्परर आस्क अँड्रोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक. सम्राटाने अँड्रोक्लसला विचारले, तुला आणखीन कोणते बक्षीस हवे आहे. सो ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. तेव्हा त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही, परंतु सिंहाला मुक्त करा सांगितले. क्वेश्चन नंबर 4. राईट इन युअर ओन वर्ड्स 3 to 4 सेंटेन्स अबाउट इच ऑफ द फॉलोविंग. प्रश्न 4. खालीलपैकी प्रत्येकाबद्दल 3 ते 4 वाक्य स्वतःच्या शब्दात लिहा. 1. द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एनिसियंट रोम. म्हणजेच प्राचीन रोममधील गुलामांची स्थिती. इन एनिसियंट रोम्स किंग्स, नोबल अँड अदर वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. प्राचीन रोममध्ये राजे, सरदार आणि इतर श्रीमंत लोक गरिबांना त्याचे गुलाम म्हणून वापर करत. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. गुलामांना त्यांच्या मालकाचे काम सक्तीने करावे लागायचे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना स्वातंत्र्य नव्हते, तसेच अधिकार नव्हते. 2. क्वालिटीज ऑफ अँड्रोक्लॉस. अँड्रोक्लॉसची गुणवैशिष्ट्ये. अँड्रोक्लॉस वॉज अ व्हेरी काइंड मॅन. अँड्रोक्लॉस खूपच दयाळू माणूस होता. ही सॉ द लॉयन इन पेन. ही डिड नॉट थिंक अबाउट हिज लाईक व्हेरेवज हिज थॉट अबाउट द लॉयन्स डिस्ट्रेस अँड ट्राईड टू हेल्प हिम. त्याने सिंहाला वेदना होत असताना पाहिले आणि स्वतःच्या जीवनाचा विचार न करता त्याने सिंहाला मदत करण्याचा प्रयत्न केला. ही वॉज ब्रेव, करेजियस अँड फ्रेंडली बाय नेचर. तो शूर, धाडसी आणि मैत्री स्वभावाचा होता. 3. इवन वाईल्ड एनिमल्स कॅन बी अवर फ्रेंड्स. जंगली प्राणीसुद्धा आपले मित्र असू शकतात. दे हॅव अल्सो फिलिंग अँड इमोशन्स. त्यांना देखील सहानुभूती आणि भावना असते. वी हेल्प देम डेफिनेटली दे विल नॉट बी क्रुएल विथ अस. आपण त्यांना मदत केली, नक्कीच ते आपल्यावर क्रूर होणार नाही. वी ट्रीट देम क्रुएली, डेफिनेटली दे विल बी क्रुएल विथ अस. आपण त्यांच्याशी क्रूरपणे वागलो तर नक्कीच ते आपल्यावर क्रूर होतील. इफ वी ट्रीट देम फ्रेंडली अँड अफेक्शनेटली दे कॅन बी अवर फ्रेंड्स. जर आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि प्रेमाने वागलो तर ते आपले मित्र होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 5.
Narrate to your class any short story about kindness to animals or how animals can be kind to humans. Write down the story in your notebook. Give it a title of your own. प्रश्न 5वा, प्राण्यांचा दयाळूपणा किंवा प्राणी मानवाशी कसे दयाळू असू शकतात याबद्दल एखादी छोटी गोष्ट तुमच्या वर्गात सांगा. ही गोष्ट तुमच्या वहीत लिहा. त्या गोष्टीला स्वतःचे शीर्षक द्या. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण वर्कशॉप समजून घेतलेला आहे.